हाय, मी गौरी. सकाळचा चहा नाश्ता झाला आणि हे सुद्धा कामाला गेले होते. नंतर हे दुपारी अचानक हाल्फ डे घेऊन आले आणि आज होता शंकर महाराजांचा प्रकट दिन सोहळा. मग तिकडेच जाण्याच्या तयारीत होतो. नंतर दगडूशेठपाशी असं काही दृश्य दिसलं. त्याच्यानंतर पुढं गेलो आणि एक छोटंसं मठ भेटलं. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. छान होतं, मस्त डेकोरेशन केलं होतं. त्याच्यानंतर पुढे खूप लांब गाडी पार्क करून आम्ही चालत चालत धनकवडीमध्ये पोहोचलो आणि इतकं छान डेकोरेशन केलं होतं जसं की तुम्ही बघताच आहे. आणि त्याच्यानंतर इथे छोट्या छोट्या मूर्त्या पण होत्या, म्हणजे महाराजांच्या मूर्तीपेक्षा छोट्या. त्याच्यानंतर पुढे लाईनीमध्ये थांबलो होतो, तर बघताय तुम्ही किती गर्दी होती. खूप जास्त भक्त आहेत शंकर महाराजांचे, जे आम्हाला आत्ता कुठे कळायला लागलेत की एवढी गर्दी बघून महाराजांच्या प्रकट दिन दिवशी. त्याच्यानंतर इकडच्या साईडला मुखदर्शन होतं आणि दुसऱ्या साईडला समाधी दर्शन होतं. आम्ही गेलो डायरेक्टली समाधी दर्शनाकडे. आणि नंतर इथे इतक्या छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. तर पाऊस पडल्यामुळं काही रांगोळ्या पुसल्यासुद्धा होत्या. त्याच्यानंतर मस्त असं 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर महाराजांचं आणि आमची भेट झाली आणि मस्त असं दर्शन झालं. सो असं काहीसं होतं दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.